शिवाजी महाराज की बाबाचा बाबा बाबाचा बाबा वाघ शिवशा जन्मला जगद्गुरु तुकोबांची जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची ओरमादीने सोला काचे या बोलणारा लहाना ओरमादीने सोला नाराज आहे त्यांनी हातवरती करा त्याचा फोटो घेऊन व्हॉट्सअपवर घरी पाठवा फार कधी घेत बसतील तुम्ही येस सर रेडमी चिवड्याच्या गाण्यासाठी शेखर भाई मित्रमंडळ केलं आहे हा मग तुमच्या सगळ्यांचा वावा पाहिजे जे आपल्या बायको नारळ बोलशे सर जे बायको नारळ त्यासाठी मला एक शेर म्हणायचं आहे जे अमृत पिती अवश्य गणे देव कहते तुम्ही वावात म्हणा इतका थंड वावा असं शेर कॅन्सल मग जो अमृत पिती अवश्य गणे देव कहते हैं जो 20 पीते से महादेव कहते हैं लेकिन जो 20 पीकर भी अमृत जैसा चेहरा बनाते उन्हें पतिदेव कहते हैं एकदा सगळ्या पतिदेवासाठी करू शिक्षणाची क्रांती भरली सावित्रीबाई फुले शिक्षणाची क्रांती भरली सावित्रीबाई फुले शिक्षणाची क्रांती भरली सावित्रीबाई फुले जे बाबा म्हणणारी त्यांना त्यांचे एकोणत्या बायकोची शपथ आहे कान डाल तो बाली अच्छी लगती है होटे पे लगा तो लाली अच्छी लगती है काली हो या गोरी घरवाली अच्छी लगती है ससुराल में तो साली भी अच्छी लगती है ये तो आज असला जस की नजर से झालं लगे कान में डाल तो बाली अच्छी लगती है होटे पे लगा तो लाली अच्छी लगती है काली हो या गोरी घरवाली अच्छी लगती है ससुराल में तो साली भी अच्छी लगती है मराठी में देता तो गाली भी अच्छी लगती है लेकिन माँ कसम ऐसे प्रोग्राम में बजा तो टाली भी अच्छी लगती है टाली भी अच्छी लगती है अब लग रहा है कि हम नैतिक रात्री दाढीवाला बाबा 12 वर येईल कल से 500 की नोट बंद हो गई जसे तुमच्या 2000 नोटा गल्ल्यातल्या गायब झाल्या तशा 500ची नोट होऊन ज्यांच्या वाटेल एकदा जोरात आहे वाजवा क्या बात आहे देशभक्तीवर गाणं म्हटलं की तुम्हाला जोश आला पाहिजे जल्लोष आला पाहिजे पण तुम्हाला आम्हाला झालं काय फौजी साहेब के दिसायचं कसा पण दिसतो त्याला लगीन करायला पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे मामाच्या घरी दिली हाट्याच्या घरी दिली डॉक्टर सोडा वकील सोडा शाळेचा शिक्षक सोडा मुख्याध्यापक सोडा पोलीस सोडा फौजी सोडा आणि रेतीवाला नवरा पाहिजे तिकडे का रेती खालं वाळू आलवायची झाली का एक गाणं निघालं मार्केटला डीजे वरती एक डीजेवरती गाणं असं बघा सकाळी सकाळी मयाच्या मयामध्ये पाटाचं पाणी जातं जाई जुलाब मोगरा फुलवीत आहे असं म्हणजे त्या कवीचे 2 गाणी काढले वाळून त्याला गुलाबच खाऊ घालावं इकडे शेतकरी आत्महत्या करायला गाणं कसं पाहिजे होतं की मयाच्या मयामध्ये पाटाचं पाणी जातं जेव्हाची बाजरी कपाशी असं गाणं पाहिजे होतं की एक गाणं इतकं चांगलं निघलं मनीष भैया
की चोरा चोरी चने के खेत में आणि 1.5 फुटाचं हरभऱ्याचं झाड लपन जागाने गाणं गाणीलं चोरा चोरी चने के खेत में आणि त्याच्यावर जाऊन एक सफर गाणं निघलं सुबह लेकर शाम तक मुझे प्यार करो पाराच्या चौकात बरोबर एक पोरगं म्हणते की सुबह लेकर शाम तक मुझे प्यार करो आता काम काय याचं काम करणार आहे का एक गाणं इतकं सफर निघलं की तेरे मस्त मस्त 2 नैन आणि मेरा दिल का ले गई चैन आणि बाई बांगी असती ये गाने का सफर निकला कि तू धरती पे कहीं भी छुप के रहे मैं तुझे तेरे सांसों से पहचानूंगा आता एक कुत्रे का प्रेमी हेच कळेना तेरे सांसों से पहचानूंगा मार्केटला डीजे होती वाजते म्हणून तुमचे कार्यक्रम वाटतात हे गाणं निघालं की मैं मर्द टांगे वाला मुझे दुश्मन क्या मारेगा मेरा दोस्त ऊपर वाला पण हे गाणं माझ्यासारखे अरुण खरात नावाचे कवी असंही जास्त मंडळी की मैं गुटखा खाने वाला मैं शराब पीने वाला मैं सिगरेट पीने वाला मुझे दुश्मन क्या मारेगा मैं खुद मरने वाला कारण नाचू कीर्तनाची रंगीत ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाची रंगीत ज्ञानदीप लावू जगी संत नामदेव शब्द आम्ही विसरलो संत रूपलाल महाराज शब्द विसरलो आणि म्हणायला लागलो की आवाजावर डीजे तुला आईची शपथ आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा सुभाष चंद्र बोस म्हणतात की तुम मुझे आजादी दो मैं तुम्हें तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे क्रांतिकारी शब्द आम्ही विसरलो म्हणायला लागलो गो तू मेरी हो सकती नहीं किसी और की नहीं होने दूंगा इससे हमें समय के साथ बदलना पड़ेगा और देश के प्रति सद्भावना रखना पड़ेगा यस नो मला पुन्हा एक तुमचा वावा घ्यायचा आहे होईल का पाटील सोबत नो गुंजाइश हा एक आखरी वाला वावा है दिल के धड़कन को किससे बता नहीं जाता तुम्ही वावा तर म्हणा तुमचा वावा नाही पाहिजे बाबा तिकडे हा सगळ्यांचा पाहिजे मला दिल के धड़कन को किससे बताया नहीं जाता दिल के दर्द को कभी छुपाया नहीं जाता इंसान चाहे लाख कोशिश करे लेकिन जिंदगी का पहला प्यार भुलाया नहीं जाता कि जिंदगी का पहला प्यार भुलाया नहीं जाता ते प्रेम नाही पाहिजे आम्हाला देशावरती प्रेम पाहिजे आपल्या आई बाबावरती प्रेम पाहिजे आणि आपल्या परिवारावरती सुद्धा प्रेम असलं पाहिजे आणि म्हणून सुंदरशा प्रवासामध्ये मी 2 मिनिटं सांगतो अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत कसे गेले आणि मला श्रीवास्तव परिवाराचा अतिशय गर्व वाटतो की याच्यासाठी ज्यांनी मला कार्यक्रम दिला म्हणून आहे या पाराच्या ओसाड रानामध्ये ज्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं आदरणीय स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव या इंग्लिश स्कूलचं शाळेचं विद्यालयाचं एक छोटंसं रोपटं लावलं ज्ञानधनाचं काम ज्यांनी चालू केलं आणि आज बघता बघता या पंचकोशके वट सुवाचे उभी केले ज्ञानाचं दान मध्ये देत आहेत म्हणजे श्रीवास्तव परिवारासाठी एकदा जोरदार छानदार जोरदार दान झालं पाहिजे त्यांच्या कनिष्ठ वरिष्ठ इंग्लिशच्या सगळ्या प्राध्यापक असतील शिक्षक असतील प्राचार्य असतील सगळ्या टीमसाठी आणि मॅनेजमेंटसाठी सुद्धा एक जोरदार दान झाला पहिल्या दिवशी अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊचं नाव तुकाराम बहीण त्यांना अण्णा म्हणायची भाऊ त्यांना भाऊ म्हणायचा अण्णाभाऊ साठे नाव त्यांचं पडलं नाव तुकाराम पण अण्णाभाऊ साठे शाळेत जात नव्हते वडिलांनी पहिल्या दिवशी घेऊन शाळेमध्ये त्यांना बळजबरी नेलं मास्तर तुम्ही सोडायला जा घरी तेव्हा तुम्हाला माहिती छेडी लागे छंचन विद्या गमगम आणि दादा त्या काळचे ब्राह्मण मास्तर मांगा महाराजच्या समाजाच्या पोरांना हातानं मारत नव्हते बाट होता काळी छडीने मारत होते पहिल्या दिवशी अण्णाभाऊ साठेला हिरवण पिवळं केलं मास्तर इतकं मारलं की अण्णाभाऊ साठे घरी गेला रडतच गेला म्हणजे झोपला इतका अण्णाभाऊ पहिल्या दिवशी शाळेतल्या मास्तरांना मारलं दुसऱ्या दिवशी बरं का भूमिका मॅडम दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठे शाळेत येईना पुन्हा वडिलांनी बळजबरी आणलं मांगा मारायची पोरं मागं बसलेली मास्तरांच्या टेबलावरती दगड ढेकळाने मोठमोठलं छेड्या काड्या राग अण्णाभाऊ साठे काळचा बदला घ्यायसाठी अण्णाभाऊ साठे राग मास्तरकडे पाहायला लागला मास्तरला राग आला पहिला दगड घेतला मास्तर टेबलावरचा फेकून मारला अण्णाभाऊ साठेकडं अण्णाभाऊला चुकवला कारण कोपऱ्यात बसेल मांगा मारायची पोरं मास्तरला पुन्हा डबल राग आला मास्तर एक मोठा दगड घेतला आणि असा अण्णाभाऊला भिरकवून मारला की अण्णाभाऊला असं की अशी केला मंडळी आणि आता अण्णाभाऊ साठी उभा राहिला ना असा मास्तर फेकून मारला की मास्तरचं डोकं फुटलं भेटतं बंबळ झालं जेच अण्णाभाऊ साठी पळून गेले तर पुन्हा शाळेचे तोंडच नाही पाहिलं पहिल्या दिवशी मार खायचा दिवस एक दिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस मार देऊन पळून जायचा तरी सुद्धा अण्णाभाऊ साठेला 35 कादंबऱ्या लिहिल्या पोवाडे लिहिले आणि छत्रपती शिवरायांचा पोवाडा रेषेवर जाऊन गायला एकदा त्या महामानवासाठी एकदा सुद्धा झाल्या पाहिजे अण्णाभाऊ साठेच्या महान कार्यासाठी इतका प्रतिभावंत अण्णाभाऊ साठे होते बांधवांनो कारण ते जगाच्या चिठ्ठ्या वाजत हे बोर्ड वाचत अण्णाभाऊ साठे शिकले कामगार होते म्हणून काम केलं तरी सुद्धा शिकत होते कारण मार्केटमध्ये शिकत होते बांधवांनो म्हणून एक सुद्धा गाणं या भाऊ साठे साजिद
गुजरत जाणार होती. पण त्या काळी त्यावेळी अण्णा भाऊना अमर शेखनं या शाहिरानं सुद्धा जनजागृती करून पोहण्याच्या माध्यमातून शाहिरी करून ही मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर न जाण्यासाठी ज्यांनी सुद्धा योगदान दिले मानवनो. म्हणून म्हणायचं आहे बहुजनासाठी लढला नर अण्णा भाऊचे मधुर सोहर. बहुजनासाठी लढला नर अण्णा भाऊचे मधुर सोहर. देऊन बाबाला ताप असा शाहिराचा वापर. देऊन बाबाला ताप असा शाहिराचा बाप नाही कसलीच कुठली वार. अण्णा भाऊ मुलं अण्णा भाऊ मुलं महाराष्ट्राची वाढती शान. अण्णा भाऊ मुलं महाराष्ट्राची वाढती शान. अण्णा भाऊ मुलं महाराष्ट्राची वाढती शान. ये बात भगवान से भी टाली नहीं जाती और बर्तन मांस कर एक माँ चार बेटे को पाल लेती है. ये बर्तन मांस कर एक माँ चार बेटे को पाल लेती है पर दुल्हन आने पर चार बेटे को एक माँ संभाली नहीं जाती. कि दुल्हन आने पर चार बेटे को एक माँ संभाली नहीं जाती. लेकिन एक शायर फरमाता है साथियों भाइयों बहनों और सज्जनों कि किसी ने रोजा रखा किसने उपवास रखा. किसी ने रोजा रखा किसने उपवास रखा पर दुआएं उसकी कबूल हुई कि जिसने पूरे माँ बाप को अपने पास रखा. कि जिसने पूरे माँ बाप को अपने पास रखा. पैसा तो हम बाइक में कमाने वाले कैसे भी कहाँ पे कमाने वाले लेकिन माँ बाप की सेवा करना ये हमारा दायित्व है. अपने समाज के प्रति अपने गांव के प्रति कुछ देना पड़ता है. ये हमारे जिम्मेदारी जवाबदारी बनती है साथियों भाइयों बहनों सुनो. इसलिए माँ से प्यार करने वाले सभी भाइयों और सभी मान्य अतिथियों का हम दिल की गरज से हार्दिक स्वागत करते हैं और ले चलते हैं. या देशाला संविधान केलं आणि संविधानाच्या माध्यमातून आपण सगळेजण एक राजा हो वन मैन वन वोट वन अधिकार बाबा साहब अम्बेडकर ने दिला. राजा हो या भिखारी हो सबको समान अधिकार बाबा साहब ने दिया है. सभी को मौलिक अधिकार बाबा साहब ने दिया है. कलम आर्टिकल 14 असेल 15 असेल 19 असेल समान अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या जातीपाती धर्मपंथावर आपण जगू शकतो राहू शकतो वागू शकतो. आणि महिलांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 29 मध्ये असं लिहून ठेवलंय की कुठलीही स्त्री कुठलाही माणूस जर का एकाच पदावरती शिक्षक असेल नोकरीला असेल तर दोघांनाही समान पगार मिळाला पाहिजे आणि समान अधिकार मिळाला पाहिजे. कलम बाबासाहेबांनी लिहिलं. इतकंच बाबासाहेब नाही तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या जातीला एखाद्या शाळेमध्ये एखाद्या मॉलमध्ये एखाद्या पाण्याच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जाती लिंग भेद याच्यावर तुम्हाला तुम्ही त्याला भेद करू शकत नाही. हे कलम बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलंय. मग बाबासाहेब सुद्धा तितकेच उल्लेखनीय आणि वंदनीय आहे. बाबासाहेब आंबेडकर पत्रावरती त्यांचं लेटर तर ते पहिली आहे छातीला असायचं जय शिवराय आणि बाबासाहेब जेव्हा सही करायचे तेव्हा सुद्धा लिहायचे जय शिवराय. एवढं आटूट नातं शिवरायाचं बाबासाहेबांची विचार बांधवलो आणि तोच विचार समाजाने असं गावात जपलाय. सगळे जाती धर्माचे लोक अतिशय गुन्ह्या गोंधळ नातात पारदमध्ये जातीवर तंटा झाला भांडणं झाली असं एकही उदाहरण आता म्हणजे जिवंत इतिहासामध्ये नाही. तर बरेचसे गावामध्ये जातीवर भांडणं होतं बांधवलं हे सारं. मग तुम्ही इथं तुमच्या गावासाठी इथं जोरदार छंदा दमदार काय वाजवायचा त्या पाहतो बाबा.